हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुमच्यासोबत खूपच सुंदर ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. तुमच्या साडीला किंवा तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देईल असा ब्लाऊज डिझाईन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर अस्तर आणि ब्लाऊज पीस आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. हा आपला ब्लाऊज पीस आहे, याच्यावरती आपल्याला इथं डिझाईन बनवायचं आहे. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाऊजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे. रुंदी आपण टोटल इथं 10 घेतलेले आहे. शोल्डर आपण इथं 7 घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण इथं गळ्याला मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी आपण इथं 4 घेणार आहोत. तर अशा प्रकारे 4 इंचावर एक मार्किंग करून आपल्याला इथं, त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला इथं 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. मार्किंग करून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपण इथं पट्टीने रेष मारून घेणार आहोत. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला इथं 2 इंचावर एक मार्किंग करून आपल्याला इथं पट्टीने रेष मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर वरच्या साईडला आपल्याला इथं गोलाकारमध्ये इथं गळ्याचा शेप द्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याचा शेप दिलेला आहे. आता ब्लाऊजची गळ्याची उंची घेऊया. गळ्याची टोटल उंची आपण इथं 11 घेतलेली आहे. 11 इंचावर एक मार्किंग करून आपल्याला अशा प्रकारे गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण इथं वरच्या साईडला गोलाकारमध्ये इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर खालच्या साईडला पण आपण अशाच प्रकारे इथं कट करून घ्यायचा आहे गळा पूर्ण अस्तरवरचा. तर बघू शकता अशा प्रकारे अस्तरवरती आपण कट करून घेतलेला आहे गळा. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीस वरती अस्तर ठेवून द्यायचं आहे आपल्याला इथं. तर बघू शकता ब्लाऊज पीस वरती आपण इथं अस्तर ठेवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला इथं टिप मारून घ्यायचं आहे गळ्याच्या. जसा आपण गळा इथं कट केलेला आहे तशाच प्रकारे आपल्याला इथं पूर्ण खालच्या साईडला टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला गळ्याला पूर्ण टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला जो आतला ब्लाऊजचा कपडा इथं कट करून घ्यायचा आहे. आतला जो ब्लाऊजचा कपडा आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर साईडला आपण इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचं आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाऊज पीस आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे. आतल्या साईडला अस्तर पलटून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. अस्तर आणि ब्लाऊज पीस आपण इथं पलटून घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याच्या साईडला आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे. वरच्या साईडला दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा वरती नाही दिसला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे. दाब टिप आपण इथं मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याच्या वरच्या साईडला आता टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे वरच्या साईडला आपल्याला इथं गळ्याला टिप मारून घ्यायचं आहे पूर्ण. त्यानंतर जो ब्लाऊजचा कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे वरचा. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं ब्लाऊजचा जो कपडा आहे वरचा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं एक छोटीशी पट्टी घ्यायची आहे. गळ्याला लावायचं आहे आपल्याला डबल फोल्ड करून. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याला डबल फोल्ड करून पट्टी जी आहे लावलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साईडला छोटे छोटे कट मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण आतल्या साईडला कापड फोल्ड करून वरच्या साईडला इथं दाब टिप मारून घेऊया. तुम्हाला जर पायपिंग पण लावायचं असेल तर तुम्ही पायपिंग पण लावू शकता.
तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण गळ्याला इथं वरच्या साईडला टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर इथं वरच्या साईडला फिनिशिंगसाठी आपण इथं डबल टिप मारून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळा तयार केलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचवर आणि वरच्या साईडला 4 इंचवर अशा प्रकारे आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे दोन्ही साईडला. तर बघू शकता आपण एकीकडे टक्स मारून घेतलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं टक्स जे आहे मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं कमरपट्टी घ्यायचा आहे. खालच्या साईडला डबल फोल्ड करून आपल्याला ठेवून इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे ठेवून आपण इथं पट्टीला टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर कमरपट्टीला आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून आपण तर वरच्या साईडला टिप मारून घेऊया. खालच्या साईडला आपण इथं कमरपट्टी जी आहे लावून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊजचा जो गळा आहे तर तयार झालेला आहे. आता डिझाईन बनवून घेऊया. डिझाईन बनवण्यासाठी ब्लाऊजचाच कपडा कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून गोलाकार मध्ये कट करून घ्यायचा आहे कापड आपल्याला इथं ब्लाऊजचा. तर बघू शकता अशा प्रकारे आपण गोल शेप मध्ये कापड जो आहे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर अस्तर घ्यायचा आहे. अस्तरवरती आपण जो ब्लाऊजचा कपडा आहे आपण ठेवून इथं साईडला गोलाकार मध्ये टिप मारून घ्यायचा आपल्याला. तर बघू शकता पूर्ण राऊंड शेप मध्ये आपण इथं टिप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला अस्तरच्या कपड्याला इथं कट मारून घ्यायचा आहे. ब्लाऊजचा कपडा आणि अस्तरचा कपडा आपल्याला इथं पलटून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण पलटून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक फ्लावर बनवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला सेंटर मध्ये फोल्ड करून आपण इथं टिप मारून घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्लावर जे आहे गोलाकार मध्ये इथं तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला पट्टी बनवायची आहे. पट्टी बनवण्यासाठी आपण ब्लाऊजचाच कपडा कट करून घेतलेला आहे खालच्या. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इथं कपड्याला जे आहे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जो कपड्याला आपण इथं डबल फोल्ड करून इथं टिप मारून घ्यायचा आहे वरच्या साईडला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं 2 पट्ट्या जे आहेत तयार करून घेणार आहोत. दोन्ही पट्ट्याला आपण इथं उलटा करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर दोन्ही पट्ट्याला आपण इथं टिप मारून घेतलेला आहे. दोन्ही पट्ट्या जे आहे आपल्याला इथं पलटून घ्यायचा आहे. फ्लावरच्या खालच्या साईडला आपण अशा प्रकारे पट्ट्या ज्या आहेत तयार करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला इथं पोटली बटन बनवायचं आहे. पोटली बटन बनवण्यासाठी आपण अशा प्रकारे कापड कट करून घेतलेला आहे चौकोनी. अशा प्रकारे आतल्या साईडला कापड घालून आपल्याला कपडा जो आहे आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं दोरीने आपल्याला इथं गाठ मारून घ्यायचा आहे दोरीने. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पोटली बटन जे आहे बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला लावून घ्यायचं आहे पूर्ण पोटली बटन. तर बघू शकता एक एक करून आपण इथं गळ्याला पोटली बटन लावून घेणार आहोत. अर्धा इंचाचा आपल्याला इथं गॅप सोडून इथं पोटली बटन लावून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला. तर बघू शकता आपण इथं गळ्याला पोटली बटन जे आहे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला फ्लावर लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इथं पट्टीला अगोदर जॉईंट करून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पट्टी जी आहे जॉईंट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं सुई दोऱ्याने जे फ्लावर आहे आपण इथं लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इथं सुई दोऱ्याने फ्लावर लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला बटन पण लावून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा जो गळा आहे तो तयार झालेला आहे. अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे.
तर कसा वाटला आजचा डिझाईन? या ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग मी स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.